नमस्कार विद्यार्थी मित्र, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट 30 प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते? 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2, कर्नाटक राज्य. 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य हे कर्नाटक राज्य आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 2, टिंबटिंबाद्वारे महिला कर्मचाऱ्याच्या सुरक्षेसाठी शाईन ॲप लॉन्च करण्यात आलेले आहे. टिंबटिंबाद्वारे महिला कर्मचाऱ्याच्या सुरक्षेसाठी शाईन हे ॲप लॉन्च करण्यात आलेले आहे. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन 4, भारतीय रेल्वेद्वारे महिला कर्मचाऱ्यासाठी सुरक्षा शाईन ॲप लॉन्च करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 3, अर्थसंकल्पना सोप्या भाषेत हे पुस्तक कोणाचे आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3, देवेंद्र फडणवीस यांचे अर्थसंकल्प सोप्या भाषेत हे पुस्तक देवेंद्र फडणवीस यांचे आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 आहे. प्रश्न क्रमांक 4, नीती आयोगाची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 जुलै 2015 मध्ये नीती आयोगाची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 5, बांगलादेशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3, ढाका. ढाका ही बांगलादेशाची राजधानी आहे, ढाका. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा. प्रश्न क्रमांक 6 आहे, धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1, पांझरा नदीवर धुळे शहर हे बसलेले आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 1 आहे. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणते पीक खरीप पिकाचे उदाहरण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2, कापूस. कापूस हे पीक खरीप पिकाचे उदाहरण आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 8, आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2, कार्बोदके. आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत हे कार्बोदके आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, गलकंड हा रोग आहारातील टिंबटिंब द्रव्याच्या अभावी होतो. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4, आयोडीनच्या कमतरतेमुळे गलकंड हा रोग होत असतो. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याबरोबर आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2, मध्य प्रदेश. महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा ही मध्य प्रदेशला लागून, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 11, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2, अहिल्यानगर. अहिल्यानगरमध्ये कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 आहे. प्रश्न क्रमांक 12, मार्लो मिंटो सुधारणा कोणत्या वर्षी झाला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1, 1906 मध्ये मार्लो मिंटो सुधारणा या वर्षी झाला. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 1 आहे. प्रश्न क्रमांक 13, नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1, 1 जुलै 1998 मध्ये नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 1 आहे. प्रश्न क्रमांक 14, सावित्रीबाई फुले यांचा जन्म कुठे झाला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1, नायगाव. सातारा या जिल्ह्यामध्ये नायगाव इथे सावित्रीबाई फुले यांचा जन्म झालेला आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 1 आहे.
प्रश्न क्रमांक 15. वस्तू व सेवा कराची कोणती घटना दुरुस्ती संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 101वी घटना दुरुस्ती. 101वी घटना दुरुस्ती वस्तू व सेवा कराशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 16. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 17. प्रार्थना समाजाचे मुख्य संचालक कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 महादेव गोविंद रानडे यांनी प्रार्थना समाजाचे मुख्य संचालक होते. प्रश्न क्रमांक 18. भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होतात? भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 लॉर्ड केनिंग हा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल होता. प्रश्न क्रमांक 19. पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 शांतिवन. शांतिवन हे पंडित नेहरू यांचे समाधीस्थळाचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 20. 26 जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 प्रजासत्ताक दिन म्हणून 26 जानेवारी हा दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 21. CPU चे नाव कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे खरे उत्तर ऑप्शन 3 संगणक. CPU हे संगणकाशी संबंधित आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट त्याचा फुल फॉर्म आहे. प्रश्न क्रमांक 22. चले जाव चळवळ केव्हा सुरू झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 1942 मध्ये चले जाव चळवळ सुरू झालेली आहे. प्रश्न क्रमांक 23. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते? भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 गोवा. गोवा राज्य हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य आहे. प्रश्न क्रमांक 24. चंद्रगुप्त मौर्याचे गुरु कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 चाणक्य. चाणक्य हे चंद्रगुप्त मौर्याचे गुरु होते. प्रश्न क्रमांक 25. चंद्राचा किती टक्के भाग आपणास दिसू शकत नाही? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 41% भाग हा चंद्राचा आपणास दिसू शकत नाही. प्रश्न क्रमांक 26. नायडू ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 बुद्धिबळ. बुद्धिबळ नायडू ट्रॉफी ही बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 27. भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोण आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 4 डॉक्टर विक्रम साराभाई हे भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह आहे. प्रश्न क्रमांक 28. राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 4 गोविंदाग्रज हे राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 29. सोडियम क्लोराईडचे सामान्य नाव काय आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे खाण्याचे मीठ. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 30. नायट्रिक आम्लाचे रासायनिक सूत्र काय आहे? नायट्रिक आम्लाचे रासायनिक सूत्र काय आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 HNO3 हे नायट्रिक आम्लाचे रासायनिक सूत्र नाम आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झालं नसेल तर जॉईन करा.